नमस्कार मित्रांनो, आज आपण स्प्रिंग चॅप्टर बघूया. स्प्रिंग. अ स्प्रिंग इज डिफाइंड ॲज इलास्टिक बॉडी whose function is to deflect or deform, whose function is to deflect or deform, to exert a force or torque by storing energy when loaded and recover its original shape when load is removed. म्हणजे ज्यावेळेस लोड केलं त्यावेळेस एनर्जी स्टोअर करायची आणि ज्यावेळेस लोड काढून टाकलं त्यावेळेस रिमूव्ह करायची. आले रिकव्हर करायची. लोड काढून टाकला की रिकव्हर करायची. म्हणजे एनर्जी स्टोअर करायचं काम स्प्रिंग करतं. क्लिअर. अ स्प्रिंग इज डिफाइंड ॲज अ इलास्टिक बॉडी. इलास्टिक बॉडी काय करते ती? इलास्टिक बॉडी whose function is to deflect or deform to exert force. जो फोर्स एक्झर्ट करतो त्याला त्याच्यानंतर डिफ्लेक्ट आणि डिफॉर्म होते. ऑर अ टॉर्क बाय स्टोरिंग द एनर्जी. एनर्जी स्टोअर करते वेल लोडेड. म्हणजे लोड केलंस, फोर्स अप्लाय केलंस आणि फोर्स काढून टाकल्यास काय होतं? इट्स ओरिजिनल शेपला जागेवर होतं. लक्षात. त्याला म्हणायचं स्प्रिंग. नंतर फंक्शन ऑफ स्प्रिंग किंवा ऑब्जेक्टिव्ह किंवा अप्लिकेशन, कंट्रोल मोशन. तिन्ही पण एकच बरं. ऑब्जेक्टिव्ह, ऍप्लिकेशन आणि फंक्शन. कंट्रोल मोशन. मोशन कंट्रोल करायचं काम करतं. इट मेंटेन द कॉन्टॅक्ट बिटवीन द टू एलिमेंट्स ॲज इन कॅम अँड फॉलोवर अरेंजमेंट. जसं कॅम अँड फॉलोवर अरेंजमेंट मध्ये कॉन्टॅक्ट होत, म्हणजे मोशन कंट्रोल करायचं काम करतं. नंतर मेजरिंग फोर्सेस. इट इज युजर टू इन अ स्प्रिंग बॅलन्स अँड इंजिन इंडिकेटर टू मेजर फोर्सेस. जसं की याच्यात पण असतं. कापसाचं काटा माहिती आहे तुम्हाला? कापसाच्या काट्यात पण असतं ते. अलग कापसाच्या काट्यात पण जुन्या ह्याच्यात होतं. अलग तर तो स्प्रिंग फोर्स जो आहे ना ते मेजर करायचं काम होतं. इट इज युजर टू स्प्रिंग बॅलन्स अँड इंजिन इंडिकेटर टू मेजर फोर्स. कशिंग म्हणजे ऍब्सॉर्बिंग. तुम्ही ऑटोमोबाईल शिकला, शॉक ऍब्सॉर्ब करायसाठी स्प्रिंगचा वापर होतो. नंतर क्रिएशन ऑफ द नेसेसरी प्रेशर ऑन ऑर फोर्स. फोर्स ब्रेकमध्ये, क्लचमध्ये फोर्स क्रिएट करण्यासाठी पण स्प्रिंगचा वापर होतो. అలాగే स्टोरिंग ऑफ एनर्जी. टू स्टोअर एनर्जी इन वाइंडिंग क्लॉक टॉईस. तुम्ही चाबी फिरवता आणि मग गाडी पळते छोटी छोटी पोरांची. अलग म्हणजे स्टोअर एनर्जी. अलग. नंतर पुढचं क्लासिफिकेशन ऑफ स्प्रिंग. हेलिकल स्प्रिंग हे सगळ्यात पहिले. याचं डिटेल आपण नंतर घेऊ, फक्त क्लासिफिकेशन बघू. हेलिकल स्प्रिंग. हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग मध्ये दोन टाईप आहे. एक क्लोज कॉईल हेलिकल स्प्रिंग, नंतर ओपन कॉईल हेलिकल स्प्रिंग. नंतर हेलिकल टेन्शन. हे पहा, हेलिकल कॉम्प्रेशन आणि टेन्शन दोन महत्वाचे. यांचे डायग्राम पण मी तुम्हाला दाखवून देईन. नंतर कोनिकल और व्हॉल्यूट स्प्रिंग. नंतर टॉर्सनल स्प्रिंग. नंतर टॉर्सनल मध्ये हेलिकल आणि स्पायरल. नंतर डिस्क और बिलीव्ह स्प्रिंग आणि लिप स्प्रिंग. लिप तर तुम्हाला मागच्याच झालेली. आता टर्मिनॉलॉजी. टर्मिनॉलॉजी फॉर हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग. हे नीट लक्ष द्या, याच्यावरच प्रॉब्लेम डिपेंड आहे. आता बघा, सगळ्यात पहिले सॉलिड लेंथ. सॉलिड लेंथ म्हणजे काय? when the compression spring is compressed, when the compression spring is compressed until the coils comes in contact or touches with each other, then the spring is said to be solid. This length of the spring under the solid condition is known as a solid length. इकडे बघा, हे पूर्ण स्प्रिंगला कॉम्प्रेशन दिलं आणि पूर्ण सगळे जे कॉईल एकमेकाला पूर्ण टच झालेले आहेत त्याला म्हणायचं सॉलिड लेंथ. सॉलिड लेंथ बोलतो क्या? सॉलिड लेंथ म्हणजे काय? when the compression spring is compressed until the coil comes in contact with each other, then the spring is said to be solid. What is the formula of solid? LS is equal to N dash D. क्या formula है? LS is equal to N dash D. N dash is the total number of coils or turns and D is the diameter of wire. D is the diameter of wire. हे वायरचं डायमीटर असतं. वायरचं डायमीटर. हे वायरचं डायमीटर असतं. आता बघा, डायमीटर ऑफ वायर. नंतर हे झालं सॉलिड लेंथ. कळालं का?
नंतर पुढचं फ्री लेंथ. इट इज द लेंथ ऑफ द स्प्रिंग इन फ्री और अनलोडेड कंडिशन. लेंथ अनलोडेड कंडिशन म्हणजे जी लेंथ असते तिला म्हणायचं फ्री लेंथ. जसं की ही इथून ते इतकी काय फ्री लेंथ आहे, इथून ते इतकी काय फ्री लेंथ. समजलं? हा, मग फ्री लेंथचा फॉर्म्युला काय झाला? हे पाय डेल्टा मॅक्स प्लस हा टोटल क्लिअरन्स प्लस सॉलिड लेंथ. डेल्टा मॅक्स प्लस टोटल क्लिअरन्स प्लस सॉलिड लेंथ. हा, सॉलिड लेंथ प्लस मॅक्सिमम कॉम्प्रेशन क्लिअरन्स मॅक्सिमम कॉम्प्रेशन प्लस क्लिअरन्स बिटवीन ऍडजस्टंट कॉइल. एन डॅश डी म्हणजे फ्री लेंथ, सॉरी सॉलिड लेंथ. एन डॅश डी म्हणजे हे डेल्टा मॅक्स प्लस क्लिअरन्स हा घ्यायचा 0.15 डेल्टा मॅक्स. किंवा हा पण फॉर्म्युला वापरू शकतो. पुस्तकात कुठे कुठे हा वापरला, कुठे कुठे हा सारखंच पण लक्षात थोडंफार उत्तरात फरक आहे. नंतर स्प्रिंग इंडेक्स हा इज डिफाईन एज द रेशो ऑफ मीन डायमीटर टू द कॉईल डायमीटर. हा, आपण असं पण लिहू शकतो कॅपिटल डी बाय स्मॉल डी. रेफरन्स बुक मध्ये कॅपिटल डी दाखवलेलं मीन डायमीटर. मीन डायमीटर टू द कॉईल डायमीटर. मीन डायमीटर म्हणजे हे इथून ते हे मीन डायमीटर. कॉईल डायमीटर म्हणजे हे कॉईलचं डायमीटर. याचा रेशो म्हणजे स्प्रिंग इंडेक्स. स्प्रिंग इंडेक्स खूप महत्वाचा आहे. नंतर स्प्रिंग इंडेक्सला युनिट नसता कारण दोन्ही डायमीटरचा रेशो आहे ना. नंतर स्प्रिंग कॉन्स्टंट और स्प्रिंग स्टिफनेस. इट इज डिफाइंड एज अ स्प्रिंग. इट इज डिफाइंड एज द लोड रिक्वायर्ड पर युनिट डिफ्लेक्शन. लोड पर युनिट डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग. लोड पर युनिट डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग. लोडचं युनिट काय असतं? न्यूटन. डिफ्लेक्शनचं असतं एम एम. न्यूटन पर एम एम. हा, नंतर पिच. Pitch is defined as the maximum. Sorry, pitch is defined as the axial distance between adjacent coil in uncompressed state. Axial distance between adjacent coil in uncompressed state. In uncompressed state. हे पहा, इथून ते इतकं या पॉइंट पासून ते या सॉरी याचा स्टार्टिंगचा पॉइंट त्याचा एंड, याचा स्टार्टिंग याचा एंड असं पिच. adjacent distance between the two coils. लक्षात पिच त्याचा फॉर्म्युला काय? पिचचा फॉर्म्युला काय? फ्री लेंथ अपॉन एन डॅश मायनस 1. फ्री लेंथ अपॉन एन डॅश मायनस 1. आता बघा नेक्स्ट. स्ट्रेसेस इन द स्प्रिंग. व्हॉट इज द फॉर्म्युला? शेअर स्ट्रेसचा फॉर्म्युला पाठ करायचा 8WD अपॉन पाय डी क्यूब इन ब्रॅकेट 1 प्लस 1/2C. इकडे बघा, हे जर शेअर स्ट्रेस फॅक्टर घ्या म्हणलं तर घ्यायचं. यालाच केएस म्हणतो आपण. याला काय म्हणतो आपण? केएस. इथे लिहिलं. हा, हा, जर घ्या म्हणलं, निग्लेक्ट म्हणलं तर काहीच नाही घ्यायचं, फक्त एवढंच घ्यायचं. आणि जर वॉल्स काहीच म्हणलं नाही तर वॉल स्पेक्टर पण घेऊ शकता तुम्ही. वॉल स्पेक्टर काय? 4C-1 अपॉन 4C-4 प्लस 0.615C. आलं? हे पण घ्या म्हणलं तर घ्यायचं. प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युला कळाला का? आलं? त्या फॉर्म्युल्याला असं पण लिहिलं जातं 8WC डिवायडेड बाय पाय डी स्क्वेअर. कारण तुम्हाला माहिती आहे सी म्हणजे काय असतं? कॅपिटल डी बाय स्मॉल डी. एक डी गेलं याच्यातलं एक डी गेलं त्या जागी सी. तर बऱ्याचदा प्रॉब्लेम मध्ये हा आपण फॉर्म्युला वापरतो 8WC अपॉन पाय डी स्क्वेअर. आता बघा नेक्स्ट. याच्या काय डेरिव्हेशनची गरज नाहीये. डेल्टा डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन इन स्प्रिंग. डिफ्लेक्शन इकडे बघा. डिफ्लेक्शनचा काय फॉर्म्युला? 8WD क्यूब इंटू एन अपॉन GD रेस्ट टू पॉवर 4. 8WD क्यूब अपॉन एन इंटू एन अपॉन GD रेस्ट टू पॉवर 4. डब्ल्यू म्हणजे लोड, ऍक्सियल लोड. डी म्हणजे मीन डायमीटर.
हा स्मॉल डी म्हणजे वायर डायमीटर. आले एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स. आले नंबर ऑफ टर्न्स. आता बघा डेल्टा म्हणजे डिफ्लेक्शन. डेल्टा म्हणजे काय? डिफ्लेक्शन. एम एम. आणि जी म्हणजे काय असतं? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. याला असं पण लिहिता येतं 8 सॉरी 8 WC³ एन अपॉन जीडी. याचे डी क्यूब आणि याचे डी. कन्फ्युज व्हायचं नाही बरं प्रॉब्लेम मध्ये. जर तुम्ही पुस्तक पाहिलं बस पुस्तक पाहायची गरज असते. हा नंतर एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला घ्या. स्ट्रेन एनर्जी स्ट्रेन एनर्जी स्ट्रेन एनर्जी stored in the spring. Strain energy stored in the spring. U is equal to half into W into delta. Half into W into delta. याचं युनिट असतं न्यूटन मीटर म्हणजे जूल. न्यूटन मीटर म्हणजे जूल. उद्या याचे आपण प्रॉब्लेम करू. अलग हा समजलं.